तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज आपण डिंकाची खीर कशी करायची हे बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: खारीक पावडर, खोबरं, मनुके, खडीसाखर, गूळ। आता खडीसाखर किंवा गूळ दोन्हीपैकी तुम्ही काहीही घेऊ शकता, ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे। आता मी 2 मोठे चमचे डिंक घेतला होता, त्याला मिक्सरमधनं काढलं। 2 मोठे चमचेच तूप घेऊन कढईमध्ये गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये ही डिंकाची पावडर मी टाकलेली आहे। आता ह्या पावडरला आपल्याला हलवायचं आहे। डिंक तुपामध्ये असं छान फुलायला लागला की यामध्ये आपण आपल्या आवडीचे जे काही ड्रायफ्रूट्स घेतले होते ते ड्रायफ्रूट्स आपल्याला यामध्ये घालायचे आहे। मी काजू आणि बदाम घेतले, तुम्ही कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता। आता थोडासा डिंक फुलला की यामध्ये अर्धा लिटर मी दूध टाकले। दूध गरम न घेता थंड दूधच आपण यामध्ये वापरणार आहोत। जसं दूध आपण डिंकामध्ये घालू तसं हे दूध फाटायला लागतं, डिंकाचे गोळे गोळे होताना तुम्हाला दिसतील। आता हे गोळे चमच्याच्या साहाय्याने फोडायचे आहेत। जसं जसं डिंक गरम होईल तसं तसं तो दुधामध्ये मिक्स व्हायला लागतो आणि यातलं पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपल्याला ह्याला हलवायचं आहे। नंतर खारीक पावडर, खोबरं, मनुके आणि गूळ टाकलेला आहे। तुम्ही खजूरही टाकू शकता गूळ आणि खडीसाखर न वापरता। आता ह्या डिंकाच्या खिरीला पूर्णपणे आटू द्यायचं आहे। आटल्यानंतर ही खीर अशा प्रकारे दिसते। अतिशय हेल्दी असणारी खीर नक्की एकदा तरी करून पहा।